तर जैन बोर्डिंग जमीन व्यवहारातून गोखले बिल्डरनं माघार घेतलेली आहे। जैन धर्मीयांच्या भावनांचा आदर करत प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं विशाल गोखलेंनी म्हटलेलं आहे। तर गोखले कन्स्ट्रक्शनचं नक्की स्पष्टीकरण काय आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। गेल्या काही दिवसांमधील घटनाक्रम बघता जैन बोर्डिंग या जागेच्या व्यवहारासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं यावेळेला गोखले कन्स्ट्रक्शननं सांगितलं। इथलं मंदिर आमच्यासाठीही पूजनीय आहे। जैन बांधवांच्या संबंधित मंदिराविषयीच्या भावनांचा आम्हाला आदर असल्याचं गोखले कन्स्ट्रक्शननं म्हटलंय। जैन धर्मीयांच्या भावनांचा आदर करून आम्ही या प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे असं देखील गोखले कन्स्ट्रक्शननं म्हटलंय। तर व्यवहार रद्दसाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याची विनंती जैन बोर्डिंग ट्रस्टला ईमेलच्या माध्यमातून केल्याचं देखील गोखले कन्स्ट्रक्शननं यावेळेला सांगितलेलं आहे।